नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला वनरक्षक फॉरेस्ट गार्ड या संदर्भात आपल्याला PYQ बघायचे. मराठी व्याकरण जे पेपरला विचारलेले प्रश्न असणारे सर्व एकही माझ्या मनाचा नसेल तर हे PYQ आपण बघणार आहोत. चला पहिला प्रश्न बघूया काय दिलाय तर पाण्यात राहणारे प्राणी या शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थ असणारा एक शब्द सांगा. पाण्यात राहणारे भूचर, उभयचर, खेचर आणि जलचर. तर पाण्यात राहणारे जे प्राणी असतात त्यांना म्हटलं जातं जलचर असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं तर जलचर असं म्हणतात. मग बघा त्या संदर्भात आपण आणखीन विश्लेषण घेतले, कारण तुम्हाला हे पण माहित पाहिजे ना भूचर, उभयचर आणि खेचर म्हणजे काय. तर पाण्यात राहणारा प्राणी आहे जलचर. जमीन व पाणी, बघा जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे जे प्राणी आहे त्यांना म्हणा उभयचर असं म्हणा. जमिनीवर राहणारे प्राणी, फक्त जमिनीवर जे राहणारे त्यांना म्हणायचं भूचर असं म्हणायचं. वनात राहणारे प्राणी वनात त्यांना म्हणा वनचर. आणि आकाशात विहार करणारा जो असणार आहे तो असणार आहे खेचर असणार आहे. आकाशात विहार करणारा कोण आहे तर खेचर असेल. ठीक आहे, बघा लक्ष द्या. पाण्यात राहणारे कोण आहे तर जलचर. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी असणारे उभयचर. जमिनीवर राहणारे प्राणी भूचर. वनात राहणारे प्राणी वनचर. आकाशात विहार करणारा प्राणी कोणता आहे तर खेचर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. मीनाने बसल्या बसल्या दोन कपडे शिवले. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. क्रियाविशेषण म्हणजे काय तर बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला तुम्ही काय म्हणणार तर त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. लक्षामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला क्रियाविशेषण म्हणा. मग दोन काय रे, दोन आहे विशेषण. दोन काय तर विशेषण शब्द आहे. कपडे काय नाम, मीना काय नाम, बसल्या बसल्या हे काय क्रियाविशेषण. बसल्या बसल्या काय तर क्रियाविशेषण, कारण ते काय करताय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून त्याला काय म्हणायचं क्रियाविशेषण. ओके, चलो नेक्स्ट. पुढील पैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा. केवल प्रयोगी अव्यय नंतर किंवा अरे बापरे देखील. बघा नंतर पण नाहीये, किंवा पण नाही, उभय नववी हा देखील पण नाहीये. अरे बापरे हे काय तर केवल प्रयोगी. कशामध्ये येतं आश्चर्यदर्शक मध्ये येतं. कशामध्ये येतं आश्चर्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत, केवल प्रयोगी अव्यय आहेत. तो बघा आश्चर्यदर्शक मध्ये नवल व्यक्त करण्यासाठी आपल्याला एखाद्या गोष्टीचं नवल झालं असेल तर आपण म्हणतो बापरे तो फॉरेस्ट गार्ड झाला, किती चांगली गोष्ट आहे बरोबर ना. अरे तो फॉरेस्ट गार्ड झाला, अरे बापरे असं नवल होतं. अब ब ओहो आणि छक्क हे सगळे काय तर तुमचे आश्चर्यदर्शक क्रियाविशेष केवल प्रयोगी अव्ययामध्ये येणारे शब्द आहे. ओके नेक्स्ट. अचूक वाक्यरचना कोणती आहे ते सांगा. अचूक वाक्यरचना म्हणजे कोणती बरोबर आहे. मातृभाषा ही माणसांतील संवादासाठी नेहमी सबळ असे माध्यम ठरलेले आहे. मातृभाषा हे माणसांतील संवादासाठी नेहमी सबळ असे माध्यम ठरलेले आहेत. मातृभाषा हे माणसांतील संवादासाठी नेहमी सबळ असे माध्यम ठरले. आणि मातृभाषा हे माणसातील संवादासाठी नेहमी सबळ असे माध्यम ठरले. इथं बघा हा जो शब्द आहे तुमचा मातृभाषा शब्द हा अशा पद्धतीने लिहिता. मग हा पण चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. हा शब्द बरोबर आहे म्हणजे पूर्ण वाक्यच बरोबर आहे. ठीक आहे ना, याच्यातच उत्तर भेटतं आपल्याला. मातृभाषा असा लिहिता, असं नाही लिहित मातृभाषण मातृभाषा असं नाही, ह्या पद्धतीत लिहिता. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर असेल. ओके नेक्स्ट. त्याच्या घरात आंब्याच्या डॅश डॅश घमघमाट सुटला होता. रिकाम्या जागी योग्य म्हणजे आंब्याचा काय राहतं आडी राहती, चढत राहती, घुस राहतो का घड राहतो, काय राहतो तर बघा आंब्याच्या काय असतात रे तर आंब्याच्या असतात आडी असतात. आंब्याच्या काय राहतात आडी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, आंब्याच्या आडी. ओके नेक्स्ट. बघा केळांचा काय असतो रे घड, फळांचा काय असतो घोस, आंब्याची काय असते आडी, धान्याची काय राहते रास आणि नाण्याची काय राहते चळत असते. लक्षात ठेवा महत्वाचं आहे. आंब्यांचा केळांचा घड, फळांचा घोस, आंब्यांची आडी, धान्याची रास, नाण्यांची चळत. ठीक आहे नेक्स्ट. दिसा माझी काहीतरी ते लिहावे या वाक्यातील क्रियापदावरून योग्य वाक्य प्रचार ओळखा. आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. इथं काय म्हटलंय दिसा माझी काहीतरी लिहावे, काहीतरी लिहावे. काय आलं रे इथं वे आलाय. मग बघा वा वी वे हे कशावरनं येतात हे येतात तुमचं
विद्यार्थी क्रियापदामध्ये येतात. कशामध्ये येतात तर विद्यार्थी ह्या क्रियापदामध्ये वा वी वे हे वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय त्याचं योग्य उत्तर. सामाजिक काहीतरी ते लिहावे म्हणजेच वाविवे विद्यार्थी. ठीक आहे. नेक्स्ट. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सहजगत्या फसवणे, तुरीची डाळ शिजवणे, हातावर पोट असणे, जेवायला वाढणे. हातावर तुरी देणे याचा अर्थ काय होतो माहितीये तर सहजगत्या फसवणे म्हणजे असंच फसवून निघून जाणे, त्याला म्हणायचं हातावर तुरी देणे. फसवून निघून गेला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा. हातावर तुरी देणे, सहजगत्या फसवणे, दाढी करणे, विनवणी करणे, हातावर पोट असणे, अंग मेहनत करून उदरनिर्वाह करणे आणि गुजराण करणे म्हणजे काय करणे निर्वाह करणे. गुजराण करणे म्हणजे काय करणं निर्वाह करणे. परत एकदा घ्यायचे. चला. हातावर तुरी देणे, सहजगत्या फसवणे, दाढी करणे, विनवणी करणे, हातावर पोट असणे, अंग मेहनत करून उदरनिर्वाह करणे, गुजराण करणे, निर्वाह करणे. नेक्स्ट. हालचाल या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणले. हाल हवाल, चल बिचल, चलन वलन आणि दळणवळण. हालचालचा समानार्थी शब्द आहे चल बिचल. हालचालचा समानार्थी शब्द कोणता आहे चल बिचल हा असणारे पर्याय क्रमांक 2. बघा. हालचाल चल बिचल म्हणलं इथं चल बिचल. ठीक आहे. हाल हवाल वर्तमान सद्यस्थिती अवस्था, चल बिचल बिचकणे गोंधळणे, दळणवळण परिवहन आणि संचालन करणे. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलं हालचाल म्हटलंय ना, हालचालचा काय येईल तर तुमचा चल बिचलच येणार आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट. जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल वाक्यातलं सर्वनाम ओळखा. जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल सर्वनाम ओळखा. बघा. जो आणि तो हे कोणते सर्वनाम आहे तुमचे संबंधित सर्वनाम आहे. कोणते सर्वनाम आहे तर संबंधित सर्वनाम. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे. प्रमाण लेखानुसार अचूक शब्द कोणता ते ओळखा. अचूक शब्द प्रादुर्भाव 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 आणि प्रादुर्भव असा दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा काय तर तुमचा योग्य आहे. शुद्ध शब्द विचारलाय म्हणून प्रादुर्भाव हा बरोबर आहे. ठीक आहे. बघा. प्रशस्त या शब्दाच्या विरुद्धार्थी. प्रशस्त या शब्दाच्या विरुद्धार्थी काय अप्रतिम, ऐसपैस, प्रधान आणि अप्रशस्त. तर याचं योग्य उत्तर असणार तुमचं अप्रशस्त. अप्रशस्त. ठीक आहे. प्रशस्तच्या विरुद्धार्थी काय आहे अप्रशस्त. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. बघा. ही बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉरेस्टची बॅच करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी करू शकता. यामध्ये तुमचे 4 सब्जेक्ट कव्हर केले जातात. एक म्हणजे इंग्रजी व्याकरण, त्यानंतर मराठी ग्रामर, त्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता आणि त्यानंतर तुमचं जीके जीएस. ठीक आहे ना. असे 4 सब्जेक्ट तुमचे कव्हर होता. 60 मार्काचा तुमचा पेपर होतो आणि त्याला गुण असता 120 गुण असता. त्यामध्ये 15 प्रश्नांचा पॅटर्न आहे आणि ॲक्युरेसी येणं फार गरजेचं आहे. म्हणून सांगतो एकदा बॅच करा. बॅचची किंमत आहे फक्त 299 रुपये. तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे ही बॅच, कारण आगामी काळामध्ये राज्य उत्पादन शुल्क तिथं पण इंग्लिश असणार आहे. तुमच्या आरोग्याची सेवकच्या काही जागा वगैरे येणार आहे सरळ सेवेच्या तिथं पण उपयोगी पडणार आहे. म्हणून सांगतो बॅच करा ही. बघा. ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी ह्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. 8329603029 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक म्हणून कमेंट करा. लिंकची कमेंट देतो मी तुम्हाला. दोन्हीपैकी काही करू शकता. ओके. चलो. नेक्स्ट. बघा. प्रशस्त अप्रशस्त, प्रतिम अप्रतिम, प्रधान स्वीकार, ऐसपेस मर्यादित. ते मगाचे 4 ऑप्शन त्यांचं आपलं विरुद्धार्थी समोरचे त्यांचे आपण सविस्तर स्पष्टीकरण. कुऱ्हाडीचा दांडा गोतास्थाळ या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याच माणसाच्या नाशाला कारणीभूत होणे, फार मोठा पराक्रम करणे, कुऱ्हाडीने लाकडे तोडणे आणि स्वतःचेच म्हणणे खरं करणे. तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास्थाळ म्हणजे काय आपल्याच माणसाला कारणीभूत काय तर होणे. आपल्याच माणसाला कारणीभूत होणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. नेक्स्ट. कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ आपल्याच माणसाच्या नाशाला कारणीभूत होणे, आटकेपार झेंडे लावणे, फार मोठा पराक्रम करणे, आगीतून फुपाट्यात म्हणजे लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे आणि स्वतःची प्रौढी मिरवणे म्हणजे स्वतःचेच म्हणणे खरे करणे. असे बाकीचे ऑप्शन आहे त्यांचं सोल्युशन. पुढे बघा.
पुढीलपैकी सामान्य नाम ओळखा. सामान्य नाम हे नेहमी लक्षात ठेवा जातीचे नाव असते. जातीचे नाव नेहमी कसं राहतं तर अनेक वचनी असतं. नेहमी कसं असतं अनेक वचनी. चांगुलपणा काय तर भाववाचक. नर्मदा विशेष नामे कारण नदीचं नाव येते. शौर्य भाववाचक नामे आणि पुस्तक जे आहे तर हे असणार तुमचं सामान्य नाम. सामान्य नाम कारण एक पुस्तक आहे का नाही, जगामध्ये असंख्य पुस्तके असंख्य आहे की नाही, मग त्याला म्हणायचं सामान्य नाम काय तुमचं अनेक वचनी, म्हणजेच त्याला सॉरी पुस्तक आहे तुमचं अनेक वचनी म्हणून त्याला म्हणा सामान्य नाम. सोंग ह्या जो शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सांगा. सोंग खोंड, रोग, ढोंग आणि गोंडा. तर सोंगचा काय रे जोडीने येणारा बघा. सोंग आपण काय म्हणतो लय सोंग डोंग करू नको बाबा, जे आहे ते खरं खरं सांगा मला. काय म्हणतो लय सोंग डोंग करायची गरज नाही, जे आहे ते आम्हाला सांग. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. आणि शेवटचा प्रश्न बघा. सोंग डोंग, ऐस पैस, अवतीभवती, गुपचूप, जाडा भरडा आणि थांगपत्ता हे सगळे लिहून घ्या वहीमध्ये, गरजेचे तुमच्यासाठी. शेवटचा तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. बघा तो कसा आहे ना अतिशय शिस्तबद्ध म्हणजे माणूस आहे, तो अजिबात गैरशिस्त माणूस नाहीये. म्हणजे वाक्याचा अर्थ पण नाही बदलायचा आणि नकारार्थी पण करायचं तुम्हाला. काय म्हटले मी वाक्याचा आता तो शिस्तबद्ध आहे मग त्याला गैरशिस्त करून चालेल का नाही, तो अजिबात गैरशिस्तचा माणूस नाहीये म्हणजे तो कसा माणूस आहे तर शिस्तबद्ध आहे, हे तुम्हाला जमलं पाहिजे. लक्षामध्ये नकारार्थी म्हणजे असं नाही करायचं तो शिस्तबद्ध आहे का, हे प्रश्नार्थक झालं. हे काय झालं प्रश्नार्थी झालं तुमचं. तो अगदी शिस्तबद्ध माणूस असावा, असावा शक्यता थोडी, आणि तो अगदी शिस्तबद्ध माणूस नाही हे पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण फॉरेस्टचे प्रश्न घेणार आहे, आणखीन प्रश्न घेणार आहे. ठीक आहे चला आजचे मराठीचे 15 प्रश्न आपले जे होते ते 15 प्रश्न पूर्ण झाले. पॅटर्न प्रमाणे आपण घेतोय. तुम्हाला वनरक्षकला 15 प्रश्न येणार आहे मराठीला, त्यानुसार आपण इंग्लिश ग्रामरचे पण PYQ घेणार आहेत. ठीक आहे चला आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन प्रश्नांसोबत भेटूया. धन्यवाद.